नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं TTN 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। टिटवाला में एक युवती ने अपने प्रेमी व उसके परिवार वालों के उत्पीड़न से तंग आकर आत्महत्या कर ली। आत्महत्या से पहले उसके मोबाइल में एक वीडियो रिकॉर्ड किया जिसमें उसने अपने प्रेमी और उसकी बहनों को अपनी मौत के लिए जिम्मेदार ठहराया। इस मामले में टिटवाला पुलिस थाने में आरोपी प्रेमी के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस जांच में जुटी है। प्राप्त जानकारी के अनुसार टिटवाला के रहने वाले 32 वर्षीय सुमन मच्छिंद्र शेडगेक ने प्रेमी की प्रताड़ना से तंग आकर ये कदम उठाया। बताया जा रहा है कि सुमन और सचिन शास्त्री के बीच पिछले 10 वर्षों से प्रेम संबंध था। सचिन ने सुमन की शादी का झांसा देकर शारीरिक संबंध बनाए, लेकिन 5 साल पहले उसने गायत्री नाम की युवती से शादी कर ली। आत्महत्या से पहले उसने एक वीडियो बनाया जिसमें उसने बताया कि सचिन उसके परिवार से उसे किस तरह से प्रताड़ित किया गया। इस घटना के बाद टिटवाला पुलिस ने सचिन शास्त्री के खिलाफ आत्महत्या के लिए उकसाने और मानसिक प्रताड़ना का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। बोलते सुमन याची सचिन आहे ना, सचिन शास्त्री याच्या बहिणीने मला धमकी दिली आहे की मी तुला जेल टाकते, तुला मी मारून टाकते। हे आहे ना याची बहीण आणि आज सचिन याला नक्की धरा। माझं मरायचं कारण कोण आहे माहिती का? याची बहिणी आणि याचा भाऊ। हे लोक आणि सचिन शास्त्री यांनी माझी जिंदगी बरबाद करून टाकली आहे। या बडव्यानी यांनी कधी यांनी आयुष्यात यांनी जेलमधून बाहेर नाही यावं। मला एवढं हे केलं नाही, यांनी त्रास दिला ना बडव्याने मला। याच्या बहिणीने मला धमकी दिली की मी जाईन तुझ्या घरी जाऊन तमाशा करेन म्हणून मी कदम उचलते। मी माझं स्वतःचं काय जीवाचं करून घेणार आहे। बस त्यांचे कारण माझे कारण ते लोकच आहेत। याची बहीण ती चिऊ, ती ममता आणि त्याची ती रान ती ठेवलेली ती बडवी रान आहे ना, ती एक आहे। तिच्या आई, तिच्या बहिणी सगळ्यांच्या यांचीवर नाव आहे तिथं। सगळ्यांना त्याला धरायला पाहिजे। बस सुमन शेटगे ते सचिन आहे ना, सचिन त्यांनी तिला मारली। दुपारी सकाळी घरातून घेऊन गेला, तिला मारली, तिथं शिव्या दिली। तिच्या घरच्या लोकांनी तिला तंग करून ठेवलं होतं। त्याची बायको बहीण एकदा चौकात मारली तिला। आता म्हणे इकडे ये, तुला आम्ही जेर पाचतो, मारतो तुला। पहिले मारलं होतं तिला एकदा चौकामध्ये। पहिले सचिनला उचलून आणत आम्ही मैत घेऊन जाईल, नाही तर घेऊन नाही जाणार। त्याच्या घरच्या माणसाला, त्याची सासू ते सगळ्यांनी मारले तिला लय। तिने फाशी घेतली येऊन घरी। 4 बजे 4 वाजता। आता तुमची मागणी काय आहे ताई? तुम्ही झाले का तुझे कंप्लेंट केलेली आहे? त्यांना उचलून आणा इकडे, तर आम्ही माहिती घेऊन जाईन। मला न्याय पाहिजे। बस माझी जवान पोरगी गेली, आमचा सहारा होता। ती मला सांभाळत होती, एवढीशी पोरगी आहे, तिला सांभाळत होती ती। इकडे मला न्याय पाहिजे। त्यांना उचलून आणा तर आम्ही माहिती घेऊन जाईन। तशी माहित नाही नेणार मी। त्याच्या घरच्याला, त्याची सासू, त्याची बायको 2-3 जणांनी तिला रस्त्यावर मारले, कपडे फाडले। आमच्याकडे चौकीचे कागद आहेत। 12 वर्षापासून बोलतो तिला मी लग्न करीन, तंग करून ठेवलं होतं। रोज मारायचा, हाणायचा, तिला घेऊन जायचं कुठे बी। आज तिला किती मारली त्यांनी। त्याची बहीण सगळे तिला रोज तिला तर रोडवर मारली होती। एकदा कपडे बिपडे फाडले होते तिच्या वाले। पहिले त्यांना उचलून आणत आम्ही माहिती घेऊन जाईल। मला न्याय पाहिजे। माझी जवान पोरगी गेली, आम्हाला सहारा होता, आम्हाला सांभाळत होती। मी काय काम धंदे करते, भाव दुखण्याचा आहे। एवढीशी पोरगी आहे।